नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन हा कोर्टामध्ये सचिनला मात देऊ पाहत असताना सचिन मात्र अर्जुनची चांगली कोंडी करणार आणि दुसऱ्या बाजूला सायली. आता या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी अर्जुनला एक उत्तम मार्ग सुचवणार. आता कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जो सचिन असतो त्याने त्याच्या पेनमध्ये स्पाय कॅ लावलेला असतो आणि तो म्हणत असतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तू स्वतःला खूप शहाणा समजतोस ना. आता मी तुला दाखवतो पुरावे कसे गोळा करायचे. आणि त्यानंतर मग आता तो अर्जुन ज्या ठिकाणी म्हणजे असतो त्या ठिकाणी आलेला असतो. आता तो सुभेदारांच्या घरात येतो. तर आता तो घरात येताना त्याच्या खिशाला पेन असतो. तो म्हणत असतो, हे बघ मला अस्मिता, तुझ्याशी बोलायचं आहे. अस्मिता, हे बघ मला एकदा बरोबर कल्पना म्हणते. एक मिनिट, तुझं काहीही ऐकून घेण्यात इथे कोणाला काळीचाही इंटरेस्ट नाहीये. त्यामुळे आल्यापावली परत निघून गेलास ना मागे तरच बरं होईल. त्यात तुझाही फायदा असेल आणि आम्हा सगळ्यांचीही. नाही कारण काय आहे ना, इथे तुझी ढोंग बघण्यासाठी, इथे तुझी नाटकं खपवून घेण्यासाठी आमच्याकडे वेळही नाहीये आणि इंटरेस्ट तर त्याहून नाहीये. उगाचच्या उगाच स्वतःचा आणि आमचा वेळ वाया घालवू नकोस. त्याबरोबर प्रताप सुद्धा म्हणू लागतो की हे बघ, सध्या आमच्या घरातलं सगळं वातावरण आनंदमयी आणि प्रसन्न आहे. उगाचच्या उगाच आमच्या घरच्या चांगल्या वातावरणात मिठाचा खडा घालून सगळं खराब करू नकोस. त्याबरोबर मग सचिन म्हणतो, आई बाबा हो, तुम्ही असं माझ्याशी का बोलताय. इकडे मी माझा मोडत असलेला संसार जोडू पाहतोय आणि तुम्ही मात्र मला वाटेल तसं वाटेल तितकं घालून पाडून बोलताय. हे बघा, मला एकदा अस्मिताशी बोलू द्या. अस्मिता, ऐक माझं. हे बघ, मला मान्य आहे की तुला माझ्याबरोबर राहायचं नाहीये, पण मला तुझ्यापासून कधीच वेगळं व्हायचं नाहीये. मला नको आहे डिव्होर्स. अस्मिता प्लीज, हे बघ झालं गेलं ते सब आपण विसरून जाऊया. मी सगळं सोडून देतो. आपण पुन्हा नव्याने एकत्र येऊया. अस्मिता, जे झालं ते सगळं सोड. कमीत कमी आपल्या बाळाचा तरी विचार कर. या सगळ्यामध्ये आपल्या बिचाया बाळाचा काय दोष आहे. बिचार उगच्या उगाच बाळ आपलं भरडलं जात. या सगळ्यामध्ये त्याला या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतोय. त्याची या सगळ्यात काहीही चूक नसताना त्याला जर आपण डिव्होर्स घेतला तर त्याच्या वडिलांपासून कायमच दूर राहावं लागेल. आणि माझी अशी अजिबात इच्छा नाहीये की माझ्या मुलाला त्याच्या बापाचं सुख मिळू नये. म्हणून मी तुझ्याजवळ हात जोडतो. हो तर पण प्लीज ऐक माझं. अस्मिता ही सचिनला म्हणत असते, या सर्वाचा विचार जर तू थोडा आधी केला असतास ना तर बरं झालं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाळाला तुझ्यासारख्या नीच बापाची काही गरज नाहीये, समजलं ना. आणि मुळात मला आता ना तुझ्याबरोबर राहायचंच नाहीये. तू लायकच नाहीयेस की तुझ्याबरोबर राहायला. हो, एक नंबरच्या नालायक आणि हलकट माणूस आहेस तू, समजलं ना. खरं तर तुझ्याबरोबर लग्न केलं ना हीच माझ्या आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी चूक आहे. तुझ्याशी लग्न केलं ते सुद्धा लव्ह मॅरेज. ही गोष्ट कधी कधी मी जेव्हा स्वतःच्याच मनाला सांगत असते ना तेव्हा माझ्या मनालाच पटत नसतं की का मी तुझ्यासारख्या नालायक हलकट माणसाबरोबर लग्न केलं, ते सुद्धा लव्ह मॅरेज. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, हे बघ अस्मिता, मला मान्य आहे की आपल्यामध्ये मतभेद आहेत, पण म्हणून काय आपण नातं तोडायचं का. अस्मिता, नातं असं इतक्या सहजासहजी तुटत नसतं. ऐक माझं, असं नको करूस. हे बघ, तू या सचिनसाठी हे सगळं बोलतेस, चैतन्यासाठी मला हे सगळं बोलतेस ना. अस्मिता, विसरलीस का आपलं एकमेकांवर किती प्रेम होतं. आपण दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. कॉलेज टाईममध्ये लोक आपल्या प्रेमाचे इतरांना धडे द्यायचे आणि आता तूच जर हे असं बोललीस तर कसं चालेल. मला माहिती आहे आजही तुझ्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. फक्त हा चैतन्य आपल्यामध्ये आला, या चैतन्याने आपल्या सुखी संसाराची पूर्णपणे वाट लावली. अस्मिता, नाहीतर तू फक्त माझी आणि मी फक्त
तुझा असंच आपलं नातं होतं ना अस्मिता बोल गप्प बसू नकोस अस्मिता मी तुझ्याशिवाय इतर कोणाचा विचार करू शकत नाही आणि मला माहिती आहे तू सुद्धा माझ्यावर अजूनही प्रेम करतेस या सचिन चैतन्यासाठी तू मला सोडतेस तुझे घरचे तुला खूस लावतायत तुझे घरचे तुला भडकवतायत ना म्हणून तू हे सगळं करतेस मला माहिती आहे अस्मिता तू माझ्याशिवाय नाही राहू शकत नार अगं हा जो चैतन्य तुला एवढा चांगला वाटतोय ना तो फसवतोय तुला मी रिक्वेस्ट करतोय हे बघ सगळं विसरून जाऊ सगळं सोडून देऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र येऊ अस्मिता हे बघ शेवटी आपलं बाळ आहे आपण आपल्या बाळाला आईवडील म्हणून जसा जीव लावू शकू तसे आपल्या बाळाला इतर कोणीही बघू शकणार नाही म्हणून म्हणतो जाऊ दे जे झालंय ते सगळं विसरून जायला तयार आहे मी आपण पुन्हा एकत्र येऊया सचिन अशा इंटेन्शनने बोलत होतो असतो की जे आहे ते मी विसरून जायला तयार आहे जणू काही अस्मितानेच काहीतरी पाप केलेय आणि सचिन तिला माफ करायला तयार आहे सचिन म्हणत असतो शेवटी चुका या माणसांकडूनच होतात आणि माणसांनीच आपल्या माणसांना मोठ्या मनाने माफ करून स्वीकारायचं असतं चैतन्याच आणि तुझं जे काही आहे ना ते सगळं सोडून दे तू पुन्हा चांगल्या मार्गाला लाग त्यावर आता हे ऐकून चैतन्याला राग येतो चैतन्य जातो आणि सचिनच या एक खणखणावून मुस्काटात लगावून देतो आणि म्हणतो ए मघापासून काय लावलेस रे तुझं आणि सचिनच चैतन्याच जे काही असेल तुझं आणि चैतन्याच जे काही असेल म्हणजे हे बघ माझ्यामध्ये आणि अस्मिताईमध्ये काहीही नाहीये समजलं ना आम्ही दोघं एकमेकांना बहीण भावा समानच मानतो आजपर्यंत माझ्या मनगटावर तिने राखी बांधली आणि मी त्याचा मान राखत आलोय समजलं ना त्यामुळे तू उगाचच्या उगाच आमच्या नात्याला कलंक लावू शकत नाही त्याबरोबर मग सचिन म्हणू लागतो चैतन्य तू माझ्यावर हात उगारलास कारण तुझ्या मनात चोर आहे तुला माहिती आहे की तुझं अस्मितावर प्रेम आहे तुमचं लफड आहे आणि ते बाहेर येऊ नको म्हणून तू हे सगळं करतोय जेणेकरून मी गप्प बसावं बरोबर ना अस्मिता अगं मी गप्प बसायला सुद्धा तयार आहे हे बघ हा सगळा विषय आपण इथल्या इथे संपवून टाकू पण प्लीज ऐकून घे माझ त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो कोर्टाची तारीख मिळाली आहे उद्याची तुला कोर्टात जी काही नाटक करायची असतील ती कर आता इथे आमच्या घरात अजिबात नाटक नको आहे मला चल इकडनं आत्ताच्या आत्ता चालू पड चालता हो समजत नाही का तुला शुद्ध मराठी भाषेत सांगितलेलं निघ इकडनं सांगितलेलं ना तुला चालता हो आम्हाला तुझं तोंडही पाहण्याची इच्छा नाहीये मुळात समजलं ना लायकीच नाहीये मुळात तुझी की आम्ही तुझं तोंड बघावं निघ इकडनं त्याबरोबर प्रताप सुद्धा म्हणत असतो की अरे लाज वाटत नाही का रे निर्लज्ज माणसा तुला तुझा एवढा अपमान केला तुला एवढं सगळेजण घालून पाडून बोलत आहे तरी सुद्धा अजून निर्लज्जांसारखा इथेच उभा आहेस का निर्लज्जा निघ इकडन चालता हो अगं कल्प अस्मिता बघ बाळा आम्ही तुला हे सब आधीपासूनच समजावून सांगत होतो की हा माणूस तुझ्या योग्यतेचा नाही आहे तुझ्या लायकीचा नाही आहे याला सोडून दे पण बाळा तू आमचं ऐकत नव्हतीस जर वेळेवरतीच तू आमचं ऐकलं असतंस तर कदाचित आज ही सगळी वेळ आलीच नसती कल्पनासुद्धा म्हणते की हो अस्मिता हे जे काही बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे पण आताही तुला डगमगण्याची किंवा काळजी करण्याची काहीही गरज नाहीये तुझे आईबाबा दादा वहिनी सगळेच तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे याला आपण अजिबात भीक घालायची नाहीये त्यावर अस्मिता म्हणत असते हो मॉम डॅड तुम्ही अगदी बरोबर बोलताय सचिनने आतापर्यंत केलेली प्रत्येक पाप मी सोडत गेले पण आता नाही सचिन म्हणतो मी काहीही केलेलं नाही मिता तुलाही चांगलं माहिती आहे आणि जे मी चुकलो ते मी सुधारायलाही तयार आहे ना मी तुला वेळ दिला नाही हीच माझी चूक आहे त्याबरोबर अस्मिता म्हणते बास झालं तुझा ड्रामा ना तुझ्या घरी ठेव मला उगाचच्या उगाच इथे नाटक करून दाखवू नकोस मला काही इंटरेस्ट नाहीये तुझा हा मेलो ड्रामा बघण्यामध्ये ऑलरेडी आमच्या घरामधलं वातावरण छान आहे आनंदी आहे
आणि मला ते अजिबात स्पॉईल करायचे नाहीये. तुझ्यामुळे तू इकडून चालता हो मी तुला डिव्होर्स देणार आहे, हे नक्की आहे. यामध्ये काही बदल नाहीये. सचिन म्हणतो अस्मिता हे बघ मी हा एकदा तुला सांगून जातोय, मला तुझ्यापासून डिव्होर्स नको आहे. मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं नाहीये अस्मिता. तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा आहे. मला आयुष्यभर फक्त तुझ्याबरोबर राहायचं, फक्त तुझ्याबरोबर. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. मला एकदा संधी दे अस्मिता आणि सगळं सोडून आपण नव्याने सुरुवात करूया. हे बघ अस्मिता, जे झालं गेलं ते विसरून जाऊ आणि पुन्हा आनंदाने खुशीने एकत्र येऊ. हे बघ अस्मिता, उगाच घडून गेलेल्या गोष्टी मनामध्ये दाबून ठेवणं यात काही अर्थ नाहीये. मोकळ्या मनाने सगळं प्रवाह बरोबर सोडून देऊन पुढे गेलो तर अर्थ आहे. अस्मिता म्हणते, तुला कळत नाहीये का चालता हो इकडनं की हाताला धरून धक्के मारून बाहेर काढू. मग मात्र सचिन म्हणतो ठीक आहे जातो मी. आणि मग तो तिकडनं बाहेर पडतो. बाहेर पडताना सचिनला हवे असतात ते सगळे पुरावे त्याने मिळवलेले असतात. त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी कोर्टात अर्जुन आणि चैतन्य, अश्विन, सायली आणि अस्मिता हे जाणार असतात. पण अर्जुन सायलीला म्हणतो की तू नको येऊस, तू घरीच राहा. मग आता कल्पना, अस्मिता, अर्जुन, चैतन्य आणि अश्विन हे एवढे लोक आता आलेले असतात. यानंतर अर्जुन म्हणत असतो, तर मिलॉर्ड, आज मी जगातला सर्वात दुर्दैवी वकील आणि सर्वात दुर्दैवी भाऊसुद्धा आहे. आज मला माझ्या पेशावरती वाईट वाटते, कारण आज वकील असल्याकारणामुळे मला माझ्याच स्वतःच्या सख्या बहिणीचा डिव्होर्स करण्यासाठी या कोर्टात उभं राहावं लागत. तर आज मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, माझ्या अशील म्हणजेच अस्मिता सुभेदार यांच्यासाठी ही केस लढत आहे आणि अश्विन, अस्मिता सुभेदार यांचे पती सचिन यांच्या विरुद्ध आमची ही केस नोंदवलेली आहे. सचिन हा अस्मिताचा नवरा आहे आणि अस्मिताईला सचिनपासून घटस्फोट हवा आहे. अस्मिताला विचारलं जातं की तुझी बाजू मांड, तुला नक्की याच्यापासून घटस्फोट का हवा आहे. मग अस्मिता म्हणत असते, पहिली गोष्ट, जत साहेब हा नवरा म्हणून घेण्याच्या लायकीचाच नाही आहे. आजपर्यंत याने माझ्यावर, बायकोवर करावं इतकं प्रेम कधी केलेलंच नाहीये. इतकं निस्वार्थी प्रेम याने कधी माझ्यावर केलं नाही. तर नाहीच, वरण माझ्यावर नको ती लांछन लावली. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, मिलॉर्ड, सचिनच बाहेर लग्नानंतरही अखेर सुरू आहे, एक्स्ट्रा मॅरिडियल अखेर, आणि स्वतःच मॅरिडियल अखेर असताना तो माझ्या बहिणीला चीट करतोय हे स्वतःच्या जीवाला माहीत असूनही तो माझ्या बहिणीवरती नको ते आरोप करतो, जणू काही माझी बहीणच त्याला फसवतीय असं त्याचं म्हणणं आहे. आणि तो हे जे काही माझ्या बहिणीच्या बाबतीत वागतोय त्या सगळ्याचाच आम्हाला सगळ्यांनाच खूप मनस्ताप होतोय. पनवेलमध्ये आम्ही लोक एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातो आणि त्यामुळे आम्हाला हे सगळं काही मान्य नाहीये. त्याबरोबर सचिन म्हणू लागतो, मी लॉर्ड, मला मान्य आहे की मी चुकलो नाही, मी चुकलो, माझा पाऊल वाकड पडलं, पण मी लॉर्ड खरं सांगतोय, आता मी सुधारलोय. मला जेव्हा अस्मिताने समजावून सांगितलं, मला जेव्हा एक बाळ झालं तेव्हा मला सुद्धा माझी जबाबदारी कळाली आणि मी आता पुन्हा चुकीच्या गावर जाणार नाही असा निश्चय केला. आणि खरोखर मी पुन्हा चुकीच्या मार्गावर गेलो सुद्धा नाही, पण या लोकांना मला घराबाहेर हकलायचंच होतं म्हणून यांनी हकललं. यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचा पुरावा नाहीये की माझं बाहेर एक्स्ट्रा मॅरिडियल अखेर आहे. हे सगळे मिळून माझ्या विरोधात कट रचतायत आणि मला फसवतायत. मी खरं बोलतोय, माझ्याकडे म्हणजे असं एक्स्ट्रा मॅरिडियल अखेर वगैरे असेल माझं असं बघून तरी तुम्हाला वाटेल का मी एक सुशिक्षित, सभ्य, शिकलेला माणूस आहे. एवढी वर्ष मी कॅनडामध्ये आणि USA मध्येच राहत होतो, तिकडे जॉब करत होतो. खरं तर इकडे जी अस्मिता आहे तिला मला कधीही डिव्होर्स द्यायचा नव्हता. मला कायमच अस्मिताच्या बरोबर राहायचे, पण अस्मिताच्या घरच्यांनीच तिचे कान भरले आणि तिला डिव्होर्स घ्यायला भाग पाडला. तुम्ही तिला विचारू शकता, ती म्हणतीय
की माझं एक्स्ट्रा मॅरिडियल अखेर आहे म्हणून तिला वेगळं व्हायचं. पंजासाहेब, तिच्याकडे असे कुठलेही पुरावे नाहीयेत ज्यामध्ये सिद्ध होईल की माझं एक्स्ट्रा मॅरिडियल अखेर आहे, कारण मुळात तसं नाहीच आहे. मी इकडे खूप वर्षांच्या नंतर आलोय. यापूर्वी अस्मिताही तिच्या माहेरीत जासत राहायची. उलट मी तर तिला यात सुद्धा स्वातंत्र्य दिलं की ती माझ्या आई वडिलांबरोबर नाही राहिली तरीही काही हरकत नाहीये. अस्मिता म्हणत असते, जज साहेब, याच एक्स्ट्रा मॅरिडियल अखेर आहे आणि याला माझ्या सख्या वहिनीने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं. जेव्हा तिने याला पाहिलं तेव्हा आम्ही याला सुधारण्यासाठी संधीसुद्धा देऊ करणार होतो, पण तरीही हा सुधरतच नव्हता. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, मी कोर्टासमोर याच एक्स्ट्रा मॅरिडियल अखेर आहे की नाही याबद्दलचा पुरावा सादर करू इच्छितो. अर्जुनला पुरावा सादर करण्यास परमिशन मिळतं. मग अर्जुन आता एक फुटेज दाखवतो आणि त्यामध्ये तो सांगत असतो, हे फुटेज आहे एका कॅफेट एरियामधलं जे सध्या पनवेलमध्ये नवीनच उघडले आणि हे फुटेज माझ्या स्वतःच्या बायकोने कलेक्ट केले. यामध्ये आपल्याला असं दिसत आहे की हा जो सचिन आहे तो त्याच्याबरोबर असलेल्या मुलीला जवळजवळ घेत आहे, तिच्याशी खूप लाडागोडीने प्रेमाने बोलत आहे, तिला मिठी वगैरे मारत आहे आणि हेच आहे त्याच एक्स्ट्रा मॅरिडियल अखेर. त्याबरोबर मग अस्मिता म्हणत असते, मी एका बाळाची आई आहे. सचिनपासून माझा संसार एवढा सुखाचा चांगला असताना मला का बळनीच माझ्या नव्याला सोडून द्यावं असं वाटेल. जज साहेब, मी तुमच्याकडे विनंती करते की प्लीज जितकं लवकर जमेल तितक्या लवकरात लवकर मला या सचिनच्या फासातून मुक्त करा. त्याबरोबर अर्जुन सुद्धा म्हणत असतो की जज साहेब, जर जमली तर ही केस फास्ट ट्रॅकवरती घ्या आणि हे सगळं काही गुंतवणगुंतीचं जे आहे ते सोडवून टाका. पण सचिन या सर्व गोष्टी नाकबूल जातो आणि सचिन सांगतो की माझं काही मॅरिडियल अखेर वगैरे नाहीये, हे सगळे खोट बोलतायत. आणि मग त्याने जे पुरावे बनवलेले असतात ते सगळे पुरावे तो कोर्टासमोर दाखवतो आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करतो. आता ते सब बघून अस्मिताला चक्कर येते आणि अस्मिता खाली कोसळते. मग अर्जुन कोर्टाची पुढची तारीख मागून घेतो. सगळे सुभेदार घरी येतात. घरी आल्यावर साहिली अर्जुनला विचारू लागते, अहो सांगा ना, कोर्टामध्ये काय झालं? अस्मिता ताईंना डिव्होर्स मिळेल ना? कोर्टात सचिनची बाजू चुकी आहे हे ज साहेबांना कळालं ना? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, आपल्या मनासारखं काही झालेलं नाहीये. सायली म्हणते, मग काय झालं? जे असेल ते मला स्पष्टपणे सांगा. मग आता अर्जुन सांगू लागतो की सचिनने काल जेव्हा आपल्या घरी आला होता तेव्हा स्पाय कॅमेरामध्ये आपलं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं होतं आणि ते आज त्याने कोर्टासमोर सादर केलं आणि कोर्टात कसे आपण चुकीचे आहोत हे सिद्ध झाले. आता हे सगळं ऐकल्यावर सायली म्हणते, बाप रे. अर्जुन म्हणतो, आता आपली खूप बदनामी होईल पनवेलमध्ये. त्याबरोबर सायली म्हणत असते, हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावंच लागेल. शी कधी वाटलं सुद्धा नव्हतं की खरोखर सचिन भाऊजी इतके नीच असतील किंवा ते इतक्या खालच्या थराला जाऊन वागू शकतील. अर्जुन म्हणतो, तुलाच काय, आम्हाला सुद्धा कधी वाटलं नव्हतं. पण मग आता आपण काय करायचं बायको? या सगळ्यातून बाहेर पडायचं तरी कसं? त्यावर सायली म्हणते, या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे. यावर अर्जुन म्हणतो, मार्ग आहे कुठला? त्यावर सायली म्हणते, लग्न. अर्जुन, लग्न कोणाचं? त्याबरोबर सायली म्हणते, म्हणजे बघा, तुम्हाला ऐकायला आवड वाटेल पण तरीही आपण अस्मिता ताई आणि चैतन्य भाऊजींच्या बाबतीत विचार करायला हरकत नाही. अर्जुन म्हणतो, बायको, अग तू हे काय बोलतेस? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? अग ते दोघींजण लहानपणापासून एकमेकाला चांगले मित्र, चांगले बहीण भाऊ म्हणून बघतात आणि एकाएकी हे असं काहीतरी नाही. हे सगळं कसं शक्य आहे? त्यावर सायली म्हणते, हे बघा, तुम्ही शांतपणे विचार करा. अर्जुन म्हणतो, अगं बायको, पण तरीही माझ्या मनाला आणि बुद्धीला या गोष्टी नाही पटत. सायली म्हणते, पटवाव्या लागतील. सध्या घरामध्ये जे वातावरण आहे
ते सगळं पूर्ण कलुषित झालंय. घरामध्ये सतत ताणतणावाचं वातावरण असतं आणि किती वेळ आपण हे केस खेळत बसणार आहोत. त्यापेक्षा जर आपण असं सांगून टाकलं की नाही राहायचंय अस्मिता ताईंना सचिन भाऊजी बरोबर त्यांचा घटस्फोट करून घेतला आणि त्यानंतर चैतन्य भाऊजी आणि अस्मिता ताईंच लग्न लावून दिलं तर ते दोघेही सुखी होतील. चैतन्य भाऊजी जे तुमच्याबरोबर कॉलेजच्या टाईमपासून आहे त्यामुळे तुम्ही तर त्यांना चांगले ओळखतात. अस्मिता ताईंना सुद्धा सचिन चैतन्य भाऊजी चांगलं ओळखतात. चैतन्य भाऊजींना आपलं कुटुंबही चांगलं ओळखतं. मग हरकत आहे कुठे. आणि एकदा तुम्ही अस्मिता ताईच्या बाळाचा सुद्धा विचार करा ना. म्हणजे जसं आपल्या बाळाला त्याच्या आईबाबांच दोघांचंही प्रेम मिळेल तसंच अस्मिता ताईंच्याही बाळाला त्यांच्या बापाचं प्रेम मिळायला हवं ना. आणि मला खात्री आहे चैतन्य भाऊजीच त्या बाळाला ते प्रेम देऊही शकतील. म्हणून मी म्हणते आपण घरच्यांच्या समोर एकदा तरी हा विषय काढून बघूया. अर्जुन म्हणतो ठीक आहे बघूया काय करता येईल ते त्यानंतर. मग आता अर्जुनला कल्पना. हा अर्जुन सायलीला म्हणतो बायको मी आलोच आणि तो तिकडन खाली जातो. आता सायलीला बोर होत आणि सायली विचार करते की मी सुद्धा खाली जाते. सायली आता पटापट जिने उतरून खाली चाललेली असते त्यावेळी अर्जुन तिकडे येतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो बायको अग हळूहळू काय चाललंय काय तुझं. अगं तुला सांगितलं ना हळूहळू जिने उतर हळूहळू चढ म्हणून. मग हे बघ मला मगाशी वरती सांगितलं की या महिन्यांमध्ये काळजी घ्यावी लागते जपावं लागतं आणि आता स्वतःची अशी वेंधळ्यासारखी वागतेस. हे बघ बायको मी कुठलीही हायग्रू सहन करू शकत नाही. तुला सांभाळून राहावं लागेल. स्वतःची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल समजलं ना. त्याबरोबर मग सायली म्हणते हो समजल कळलं मला आणि आता मी माझी काळजी घेईन. त्याबरोबर कल्पना म्हणत असते सायली बघ बाई नाही तर हवं असेल तर तू आणि अर्जुन तुमची खोली खालीच शिफ्ट करून घेतली तरीही काही हरकत नाहीये. नाही म्हणजे खालच्या खाली तुला बरं जमेल. उगाचच्या उगाच एवढी चढ ओहत सुद्धा करायला लागणार नाही. अर्जुन बघा नाही तर तुम्ही खाली शिफ्ट व्हात. त्यावर अर्जुन म्हणतो हो मम्मा बघूया काय करायचं ते. त्याबरोबर मग सायली म्हणते अहो मी तुम्हाला जे बोलले होते ते तुम्ही विचारून बघा कदाचित हीच ती योग्य वेळ आहे बोलण्याची. त्यावेळी सगळे सायलीला विचारतात कशाबद्दल सायली. त्यावर सायली म्हणते की हे सांगतीलच. आणि मग आता सायली अर्जुनला म्हणत आता सध्या तुमची दोघांचीही नाव त्या सचिनने स्वतःहून जोडलेली आहे. मग जर त्यानेच नाव जोडली आहे तर तुम्ही एकत्र यायला काही हरकत नाहीये. तसंही सचिनची लायकी नाहीच आहे. आणि अस्मिता ताई आता आपण सचिनला पुन्हा माफही करायचे नाहीये. त्यावर मग अस्मिता म्हणते हो अगदी बरोबर. त्याबरोबर मग आता दोघंही म्हणतात आम्ही विचार करू आणि काय निर्णय घ्यायचा आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.